Hello friends, once again welcome on Google Classroom Teaching Learning Program. Dear friends, last lecture we discussed about the poem There is Another Sky. In the introduction we find that the biography of Emily Dickinson's theme of the poem of the Emily Dickinson's and what exactly she wants to convey her poems. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या लेक्चरला आपण एमिली डिकिन्सनची बायोग्राफी पाहिली. तिच्या कविता कशाच्या संदर्भात आहेत, त्याची थीम काय आहे, विषय काय आहे याबद्दल जाणून घेतलं. तर व्हॉट एक्झॅक्टली सी वॉन्ट्स टू कन्वे हर स्टुडंट्स, बरं विद्यार्थ्यांना तिला काय मेसेज द्यायचा आहे तिच्या कवितेतून ते आपण आज पाहणार आहोत. म्हणजे व्हॉट एक्झॅक्टली वी फाइंड इन दिस पोएम. Last lecture we already discussed about the biography Emily Dickinson's, that is the There is Another Sky is an inspirational poem, motivational poem. हे आपण पाहिलेलं आहे. पेट्राचन सॉनेट आहे, यामध्ये ऑक्टेव आहे, सस्टेव आहे, म्हणजे भावाला ती मोटिवेट करण्याचा प्रयत्न करते आहे कवितेच्या माध्यमातून. डोंट बी डिप्रेस होऊ नकोस असं सांगते त्याला वारंवार. आणि मग आपण त्याचबरोबर आईस ब्रेकर्ससुद्धा पाहिले, हॅपी मोमेंट्स पाहिल्या, सॅड मोमेंट्स पाहिल्या. आणि त्याचबरोबर आज आपण व्हॉट एक्झॅक्टली सी वॉन्ट्स टू थ्रो हर पोएम्स आज आपण बघणार आहोत. आता पहा, सी इन युअर टेक्स्टबुक देर इज अनादर स्काय. फर्स्ट आय विल रीड द पोएम. देर इज अनादर स्काय ever serene and fair, and there is another sunshine, though it be darkness there. Never mind faded forest, Austin, never mind silent fields. Here is a little forest whose leaf is evergreen. Here is a brighter garden where not a forest has been. In its unfading flowers, I hear the bright bee hum, Preeti, my brother, into my garden come. Emily Dickinson. Now see the friends, first 8 lines, last 6 lines. What exactly she wants to convey. Now see the line to line in the poem. आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कविता वाचली, त्यामध्ये तिने 8 ओळीचं पहिलं कडवं आहे आणि 6 ओळीचं दुसरं कडवं आहे. आपण पाहिलं पेट्राचन सॉनेट्स. तर देर इज अनादर स्काय. आता ज्यावेळेस आपण टायटल पाहतो, वेन वी सी द टायटल देर इज अ स्काय, देर इज अनादर स्काय. स्काय इज ओनली वन युनिक थिंग, बट सी सेज देर इज अनादर स्काय. आता ज्यावेळेस ती म्हणते की दुसरा अजून एक आकाश आहे, देर इज अनादर स्काय, देर इज अनादर वर्ल्ड, अजून एक दुसरं जग आहे. आता पहा, इट इज अ हायपरबोल. आता कवीने पहिल्याच लाईनमध्ये ज्यावेळेस टायटलमध्येच आपणाला हायपरबोल द फिगर्स ऑफ स्पीच वी फाइंड हिअर. म्हणजे हायपरबोलची फिगर ऑफ स्पीच ह्यामध्ये आपण पाहिली पहा, देर इज अनादर स्काय. नाउ सी, देर इज अनादर स्काय म्हणजे अजून एक जग आहे असं ती म्हणते, अजून एक विश्व आहे. Ever serene and fair. ते कसं आहे? सेरेन, द न्यू वर्ड्स मीन्स पीसफुल अँड काम. ते जग कसं आहे तर पीसफुल, अतिशय शांत, फेअर, अतिशय सुंदर. अँड व्हॉट वी थिंक अबाउट दिस वर्ल्ड इज फुल ऑफ सॉरोज अँड मिजरीज. आता ह्या जगाचा विचार केला तर आपण म्हणतो जग पूर्णपणे दुःखाने भरलेलं आहे. आणि मग असं जर असेल तर दुसऱ्या बाजूला आणखी एक जग आहे, ते कसं आहे? शांत आहे, सुंदर आहे, कुठल्याही प्रकारचं दुःख त्या ठिकाणी दिसत नाही. म्हणजे पॉझिटिव्ह. अँड दिस इज ऑल्सो हायपरबोल. अँड देर इज अनादर सनशाईन. इट मीन्स देर इज अनादर सनशाईन, देर इज अनादर सन. स्काय असला की तिथे सन असणार आहे, त्याचे सनशाईन्स असणार आहेत. It indicates there is a sun, there is a human being, there is a animate objects. आणि ज्या ठिकाणी सनशाईन्स आहे त्या ठिकाणी
आपल्याला माहिती आहे की सूर्यप्रकाश किरण असली की मनुष्याचा किंवा प्रत्येक प्राण्यांचा तिथं निवास असणार आहे. म्हणून ती म्हणते की अँड देर इज अनादर सनशाईन दो इट बी डार्कनेस दिअर. त्याचबरोबर त्या ठिकाणी काय असणार आहे, डार्कनेस दिअर म्हणजे अंधार, म्हणजेच काय, डार्कनेस, नाईट. नेव्हर माइंड faded forest, Austin. Now see the faded forest. The word faded. In the morning we find the fresh flower, but at the evening time we find that flower becomes faded. सकाळी उमललेलं फूल सायंकाळपर्यंत ते पूर्णपणे काय होतं, फेडेड होतं, सुकलेलं असतं. आणि आपण ते म्हणते की नेव्हर माइंड फेडेड फॉरेस्ट, ऑस्टन. आता ह्या ठिकाणी ऑस्टन एमिलीज यंगर ब्रदर, म्हणजे ती आपल्या भावाला उद्देशून सांगते आहे की ऑस्टन डोंट वरी, नेव्हर माइंड फेडेड फॉरेस्ट. या सुकलेल्या जगात, आता या फॉरेस्टचा अर्थ काय या ठिकाणी, तर वर्ल्ड, जग सुकलेलं आहे, जग दुःखी आहे. नेव्हर माइंड, विचार करत बसू नकोस. नेव्हर माइंड फेडेड फॉरेस्ट, दिस इज द हिडन मिनिंग. इट मीन्स दॅट हर ब्रदर इज इन अ सॅड मूड. तिचा भाऊ आहे तो अतिशय दुःखी झालेला दिसतो आहे आणि त्यामुळं ती त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते की सगळ्या उपमा त्या ठिकाणी देते आहे, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ती सांगते आहे की नेव्हर माइंड फेडेड फॉरेस्ट. जरी हे पूर्ण फॉरेस्ट फेडेड झालेलं असले तरी नेव्हर माइंड सायलेंट फील्ड्स. ह्या नेव्हर माइंड, ह्या सायलेंट फील्ड्स, ही सगळं फील्ड आहे, पूर्ण जमीन आहे, पूर्ण परिसर आहे, हा पूर्णपणे शांत झालेला आहे. नेव्हर माइंड, ह्या फील्डवरती तू शांत असू दे, काय प्रॉब्लेम नाही, डोंट वरी. बट सी हिअर इज अ लिटिल फॉरेस्ट. पण ह्याच जगामध्ये, ह्याच पृथ्वीवरती, ह्याच फॉरेस्टमध्ये देर इज अ लिटिल फॉरेस्ट, आणखी एक फॉरेस्ट आहे. ते कसं आहे पहा, हुज लीफ इज एव्हर ग्रीन, की ज्याची पाने कधीच, हुज लीफ इज एव्हर ग्रीन, कधीच फेडेड होत नाहीत, म्हणजेच एव्हर ग्रीन. ते नेहमी कसे राहणार आहेत, हिरवगार राहणार आहे, सुंदर दिसणार आहे. म्हणजे पहिल्या कडव्यामध्ये पहा 8 ओळींच्या लाईन आहे या ठिकाणी, की त्यामध्ये ती सांगते आहे की नेव्हर माइंड ऑस्टन इन दिस वर्ल्ड, डोंट वरी ऑस्टन, देर इज अनादर सनशाईन. अजून एक सनशाईन आहे, देर इज अनादर स्काय, डोंट वरी. म्हणजे भावाला ती ह्या कवितेच्या माध्यमातून सांगत आहे, देर इज अनादर स्काय एव्हर सीरन अँड फेअर. अतिशय सुंदर अशी बाग या ठिकाणी असेल. अँड देर इज अनादर सनशाईन, अशी सूर्याची किरणे खूप छान असतील. दो इट बी डार्कनेस देअर, जरी अंधार असेल, रात्र असेल. नेव्हर माइंड फेडेड फॉरेस्ट ऑस्टन, तू काळजी करू नकोस. नेव्हर माइंड सायलेंट फील्ड्स, ह्याची सुद्धा काळजी करू नको, कारण आशेचा किरण आहे. हेर इज अ लिटिल फॉरेस्ट. ह्या ठिकाणी आपल्याला एक लिटिल फॉरेस्ट पाहायला मिळेल की ज्याची पाने, हुज लीफ इज एव्हर ग्रीन, की जे नेहमी बहरलेलं असेल आणि तू त्यामुळं काळजी करत बसू नकोस. म्हणजे ह्या ठिकाणी एक्झॅक्टली ती काय म्हणते आपल्या भावाला उद्देशून, ऑस्टनला, की डोंट वरी, काळजी करू नकोस. इन द फर्स्ट स्टांजा वी फाइंड दॅट सी कन्वेज हर ब्रदर, की जग कसं आहे. आणि शेवटच्या 2 लाईनीमध्ये तिने सांगितलेलं आहे की हेर इज अ लिटिल फॉरेस्ट हुज लीफ इज एव्हर ग्रीन. आणि ज्या ठिकाणी ती सांगते आहे की ह्या ठिकाणी एक एव्हर ग्रीन फॉरेस्ट आहे, की त्याची पानं कधीच सुकलेली नाही आहेत. पुढे ती अशी म्हणते की हेर इज अ ब्राईटन गार्डन, हेर इज अ ब्राईटर गार्डन, अतिशय सुंदर असं बाग असणार आहे, अतिशय सुंदर असं जग असणार आहे. आता गार्डनचं म्हणजे हिडन मिनिंग काय आहे, तर वर्ल्ड. हेर इज अ ब्राईटर वर्ल्ड वेअर नॉट अ फ्रॉस्ट हॅज बीन, देर इज नॉट एनी आईस फ्रॉस्ट.
की ज्या ठिकाणचं वातावरण फ्रॉस्टमध्ये कसं असतं सगळं ही झालेलं असतं, हे तिथे दिले पहा, वेन टेम्परेचर इज बिलो -0 इन थिन लेयर इज बिलो 0 Celsius, thin layer of ice forms and ground and other surfaces. की फ्रॉस्ट म्हणजे काय, बर्फ, पूर्णपणे बर्फ पडलेला आहे. वेअर इज नॉट ए फ्रॉस्ट हॅज बीन इन इट्स अनफेडिंग फ्लावर. व्हेरी ब्युटिफुल लाईन. अनफेडिंग फ्लावर्स. अनफेडिंग मीन्स, फेडिंग म्हणजे सुकलेलं, अनफेडिंग म्हणजे कधी न सुकलेलं फूल. इन इट्स अनफेडिंग फ्लावर्स, की ज्या ठिकाणी एकही फूल कधी सुकलेलं दिसणार नाही, इतकं सुंदर असं जग आपणाला या ठिकाणी फुलं आपणाला पाहायला मिळेल. इन इट्स अनफेडिंग फ्लावर्स आय हिअर द ब्राईट बी हम. आणि ह्या ठिकाणी मी पाहते की आय हिअर द ब्राईट बी हम. हम मीन्स जो आवाज आहे मधमाशांचा, गुणगुणण्याचा, तोही आवाज मी या ठिकाणी अनुभवते आहे. I hear the bright bee hum. प्रीती. प्रीती मीन्स प्लीज. प्रीतीचा अर्थ काय तर प्लीज माय ब्रदर इन टू माय गार्डन कम. नाव सी, एमिली डिकिन्सन addresses to her brother and conveys that don't depressed because there is another sky, there is another world where everyone feel very happy, everyone live very happy. ज्या ठिकाणी लोकांना आनंद मिळेल, लोकांना आनंद वासेल, असं एक जग आहे. त्या जगात तू ये. कारण जास्त काळजी करू नको, जास्त डिप्रेस होऊ नकोस. बिकॉज हेअर इज अ ब्राईटर वर्ल्ड, हेअर इज अ ब्राईटर गार्डन. गार्डन मीन्स वर्ल्ड. आता हिडन मिनिंगमध्ये त्यांनी सांगितलं हेअर इज अ ब्राईटर. ज्या ठिकाणी असं शुभ्र असं हे जग आहे आणि त्या जगामध्ये सर्व गोष्टी आनंदाने जातात. वेअर नॉट ए फ्रॉस्ट हॅज बीन, क्या जे ठिकाणी तुम्हाला बर्फही दिसणार नाही. इन इट्स अनफेडिंग फ्लावर्स. दीज आर दी 6 lines इंडिकेट होल पॉझिटिव्ह ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ, की ज्यामध्ये पूर्ण आपणाला तिचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपणाला पाहायला मिळत आहे. आय हिअर द ब्राईट बी हम. आता व्हॉट इज द फिगर ऑफ स्पीच आय हिअर द ब्राईट बी हम? when a sound indicates the meaning, it indicates onomatopoeia. तुम्ही शिकला असेल एक फिगर्स ऑफ स्पीच, ओनोमोटोपेया. तर ओनोमोटोपेयामध्ये काय असतं की ज्यावेळेस साऊंड आपणाला मिनिंग देतं त्यावेळेस ते ओनोमोटोपेया ही फिगर्स ऑफ स्पीच असते. आता या ठिकाणी लास्ट लाईनमध्ये पहा, प्रीती मीन्स प्लीज माय ब्रदर इन टू माय गार्डन कम. आता या ठिकाणी सुद्धा कवीने काय केलं, इन टू माय गार्डन कम. द इन्व्हर्जन, फिगर ऑफ स्पीच इन्व्हर्जनचा उपयोग केलेला आहे. म्हणजे इन्व्हर्जन म्हणजे काय की ज्यावेळेस आपण ग्रामरचे रूल उपयोगात न आणता म्हणजे कशाही प्रकारे शब्दांची रचना करतो त्यावेळेस ती होते इन्व्हर्जन, म्हणजे शब्दांची अदलाबदल करतो. ज्यावेळेस इंग्लिश आपण पाहतो त्यावेळेस आपण शिकलेलो आहोत की सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट असतं. मराठीमध्ये काय होतं, पहिल्यांदा सब्जेक्ट घेतो, नंतर लगेच आपण ही घेतो ऑब्जेक्ट घेतो आणि शेवटी क्रियापद लावतो. परंतु इंग्लिशमध्ये आपण सब्जेक्ट घेतल्यानंतर लगेच व्हर्ब लावतो. आणि ह्यामध्ये आपल्याला काय दिसते पहा, इन टू माय गार्डन कम, नॉट ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. मग आता ग्रॅमॅटिकली करेक्ट कसं असेल म्हणून त्याला काय म्हणलं, इन्व्हर्जन. इन टू माय गार्डन कम मीन्स कम इन टू माय गार्डन, हे झालं ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. म्हणजेच कम इन टू माय गार्डन म्हणजे प्रीती प्लीज माय ब्रदर कम इन टू माय गार्डन असं वाक्य पाहिजे होतं. परंतु तिने मुद्दाम शब्दांची अदलाबदल करून त्यामध्ये इन्व्हर्जन ही फिगर्स ऑफ स्पीचचा उपयोग केलेला आपल्याला दिसतो. बिकॉज पोएट हॅज अ फ्रीडम टू राईट एनिथिंग इन देअर पोएट्री, की कवींना त्यांच्या कवितेमध्ये काही लिहिण्याची मुभा असते. म्हणजे कशाही प्रकारची शब्दरचना ते करू शकतात, शब्दांची अदलाबदल करू शकतात आणि रीडर कॅन फाइंड
द मीनिंग ऑफ दॅट वर्ड्स. आणि मग ते कवी वाचकांवरती सोडून देतात की त्याचा अर्थ कसा लावायचा. आता ह्या ठिकाणी आपण पाहिलं की बाबा देर इज अनादर स्कायमध्ये पहिल्या 8 लाईनमध्ये ती आपल्या भावाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते आहे की हर ब्रदर इज डिप्रेस्ड, हर ब्रदर इज इन सॅड मूड अँड सी वॉन्ट्स टू कन्वे दॅट डोंट बी डिप्रेस्ड. आता ती पहिल्या कडव्यामध्ये सांगते की तू ऑस्टन खूप दुःखी झालेला आहे, निराश झालेला आहे, निराश होऊ नकोस आणि तू बी पॉझिटिव्ह, तू पॉझिटिव्ह म्हणजेच काय, आशावादी असावी. का तर ह्या ठिकाणी जरी तुला दुःख दिसत असले तरी देर इज अनादर स्काय, अजून एक जग आहे की ज्या जगामध्ये तुला खूप आनंद मिळून जाईल. त्यामुळे डिप्रेस हो नकोस असं या कवितेमध्ये कवीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता दुसऱ्या बाजूला आपण पहिल्या 8 ओळींमध्ये आपण काय पाहिलं तर तिचा भाऊ हा दुःखी आहे, निराश आहे, ऑस्टन नावाचा. आणि तिने अनेक प्रकारच्या उपमा ह्यामध्ये दिलेल्या आहेत. कुठल्या आहे, स्काय आहे, सनशाईन आहे, अजून फेडेड फॉरेस्ट आहे, सायलेंट फील्ड आहे. आणि सगळ्यात पॉझिटिव्ह लाईन कुठल्या आहे, हेर इज अ लिटिल फॉरेस्ट हुज लीफ इज एव्हरग्रीन. म्हणजे ह्या लाईनमधनं तिने काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जे जंगल आहे, एक छोटंसं एक फॉरेस्ट आहे की त्या फॉरेस्टमध्ये आपण राहूया. आता फॉरेस्टचा हिडन मिनिंग काय आहे तर लपलेलं, तर त्याला जग म्हणायचं आहे की त्या जगामध्ये सर्वत्र आनंद आपल्याला दिसेल, दुःख दिसणार नाही. की हुज लीफ इज एव्हरग्रीन असं कुठे आहे का, म्हणजे हेच काय आहे, हायपर बोल. आता पानं सर्वत्र हिरवीगार राहतील का, नाही. तर हे आहे उदाहरण हायपर बोलचं. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, कवीने म्हणजेच इमिल डिकिन्सनने आपल्या कवितेमध्ये हायपरबोल ह्या फिगर्स ऑफ स्पीचचा जास्त उपयोग केलेला आपल्याला दिसत आहे. म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त तिने अतिशयोक्ती केलेली आहे की देर इज अनादर स्काय, देर इज अनादर सनशाईन, फेडेड फॉरेस्ट, देन here is a little forest whose leaf is evergreen. These are the hyperbolic statements. हे सगळे हायपरबोलिक स्टेटमेंट्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि हायपरबोल म्हणजे काय तर प्रमाणापेक्षा जास्त सांगणे. द पोएट एक्झॅगरेटेड द स्टेटमेंट्स थ्रू देअर पोएट्री. कवी काय करतात, त्यांच्या कवितेमधून अतिशयोक्ती दाखवण्याचा प्रयत्न करतात की ज्याचा एम्पॅसिस ह्या रीडरच्या माइंडवरती होतो, त्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात रीडरच्या मनावर होतो. म्हणून असे कवी त्यांच्या कवितेतून हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच ह्या ठिकाणी आपल्याला पहिल्या कडव्यामध्ये समजलं की ऑस्टन हा तिचा भाऊ अतिशय दुःखी आहे, निराश आहे, हताश आहे, त्याला त्याचं मन वळवण्याचा ती प्रयत्न करते आहे. आणि दुसऱ्या बाजूला पहा स्टेटमध्ये की जी 6 ओळींची कडवं आहे त्यामध्ये ती म्हणते की हेर इज अ ब्राईटर गार्डन्स, अजून आहे ब्राईटर गार्डन्स, एक सुंदर असं जग आहे. वेअर नॉट ए फ्रॉस्ट हॅज बीन, की या ठिकाणी बर्फ पडत नाही, काय होत नाही, अतिशय शांत असं मस्त प्रफुल्लित वातावरण आहे. इन इट्स अनफेडिंग फ्लावर्स, की ज्याची फुलं नेहमी तुम्हाला फुललेलीच दिसणार, एकही फूल तुम्हाला सुकलेलं दिसणार नाही. म्हणजे ज्या ठिकाणी प्रसन्नता आहे अशी बाग आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि इमिली डिकिन्सन तेच दाखवते की इन इट्स अनफेडिंग फ्लावर्स. अनफेडिंग मीन्स दॅट मीन्स की जे फ्लावरिंग फ्लावर्स, ब्लॉझमिंग फ्लावर्स, की जे सतत बहरलेलं आहे. आय हिअर द ब्राईट बी हम, आणि अशा ठिकाणी तुम्हाला मधुमक्ख्या म्हणजे मधमाशा तुम्हाला गुणगुणताना दिसतील. आणि त्या गुणगुणतात कधी, ज्यावेळेस त्यांना खूप आनंद मिळतो, त्यांना खूप मध मिळतो, त्यावेळेस त्या गुणगुणत त्या ठिकाणी येतात. सुकलेल्या फुलांवरती ते येतात का, नाही. तर कुठल्या फुलांवरती येतात, ज्यामध्ये मध आहे, ज्या ठिकाणी चांगल्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी तुम्हाला ह्या मधमाशा दिसतील. आणि म्हणून ती म्हणते की प्रीती म्हणजे एक प्लीज या अर्थाने या ठिकाणी तिने म्हटलेलं आहे. प्लीज माय ब्रदर, भावाला उद्देशून म्हणते की माय ब्रदर प्लीज कम इन टू माय गार्डन, की माझ्या बागेत तू ये, की ज्या बागेमध्ये तुला खूप आनंद मिळेल,
ज्या ठिकाणी तुला सगळीकडे फुलं बहरलेली दिसतील, कुठेही दुःख दिसणार नाही. म्हणून ती आपल्या भावाला वारंवार ते कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते आहे, त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करते आहे. दुःखी होऊ नकोस, निराश होऊ नकोस, हताश होऊ नकोस, कारण ह्या जगामध्ये दुःख जरी असलं तरी काही ठिकाणी आपणाला सुख मिळत असतं, आनंद मिळत असतो. म्हणून तू परत ये, निराश होऊ नकोस, दुःखी होऊ नकोस. वारंवार तिने आपल्या भावाला एक मोटिवेशन देण्याचा प्रयत्न ह्या कवितेतून केलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, ही कविता तुम्हाला का प्रिस्क्राईब केली असेल तर इनडायरेक्टली पोएट्स ऑल्सो इनकरेजेस यू. जर आपण असा विचार केला तर एमिली डिकिन्सननी तिच्या भावालाच नव्हे तर रीडरला सुद्धा इनकरेज करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो की आपणाला अनेक समस्या असतात, अनेक अडचणी असतात. त्या अडचणींवरती मात करून आपण सुद्धा पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. समस्या नाही तिथं जीवन नाही, आणि जिथं जीवन आहे तिथे समस्या आहे, आणि जिथे समस्या आहे तिथे उपाय आहेत. त्यामुळे आपण हे उपाय शोधले पाहिजे. आपल्याला जीवन कशा प्रकारे चांगलं जगता आलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे. म्हणजे कवीने एक ऑप्टिमिस्टिक व्ह्यू, ऑप्टिमिस्टिक ॲटिट्यूड ह्या कवितेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पाहतो आहे कोरोनाची परिस्थिती आहे. आता हळूहळू पूर्ण विद्यार्थी ह्या कोरोनामुक्त होत आहेत, कोरोनाच्या भीतीतून बाहेर पडत आहेत आणि पूर्ण स्तरावर येत आहेत. म्हणजे एक काळ असा होता की पूर्ण जग लॉकडाऊनमध्ये गेलं होतं, त्यातूनही आपण बाहेर पडलो. आणि म्हणून म्हणतोय की देर इज अ प्रॉब्लेम, देर इज अ सोल्युशन. जर प्रॉब्लेम आहे तर सोल्युशनसुद्धा आहे. न घाबरता, न डगमगता आपणाला प्रत्येक समस्येला सामोरे जाणं खूप गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी दशेत तर खूप प्रॉब्लेम्स असतात, समस्या असतात. त्यांना न डगमगता त्या पुढे जाऊन आपलं जे करिअर आहे, आपलं जे ध्येय आहे ते गाठण्याचा तुम्ही प्रयत्न करावा, असं कवीलासुद्धा वाटतं आणि मलाही वाटतं की विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हावं. आय होप यू अंडरस्टँड दिस पोएम, व्हेरी ब्युटिफुल पोएम. एमिल डिकिन्सन मोटिवेट दी स्टुडंट्स to achieve your goals. Don't be depressed, don't take tension in your day-to-day life. Thank you very much, dear friends. You listen this poem. I hope you understand this poem. Thank you very much for listening this poem. Thank you very much. Tomorrow we'll discuss about the brainstorming activity. Thank you very much, dear friends. Thank you.